अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच 29 ऑक्टोबर मंगळवार, आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। बघाच धनत्रयोदशी प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासून आज असणाऱ्या धनत्रयोदशीच्या पूजेची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। आजचा दिवस हा सोनं चांदी खरेदी करण्यासाठी, धनस्वरूप असणाऱ्या ज्या काही वस्तू असतात या वस्तू आपल्या घरी आणण्यासाठी, आज धनतेरसचा दिवस हा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो। बऱ्याच वेळा आपली इच्छा असते की मीही यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी एक गुंजभर का धन घरी नक्कीच आणेल, काहीतरी सोनं खरेदी करेल, काहीतरी चांदी खरेदी करेल। म्हणजे आपली खूप इच्छा असते, आपण खूप ठरवतो, पण ठरवून किंवा कितीही इच्छा असूनही त्या गोष्टी होत नाही, कारण त्याचे भाव इतके वाढलेले आहेत की प्रत्येकाला ते परवडेल असं नाही। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी गोष्ट किंवा एक अशी वस्तू सांगणार आहे जी सोने आणि चांदीपेक्षाही मौल्यवान आहे। आज या वस्तूचा मान हा खरा आहे। जर ही एक वस्तू आज धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही आपल्या घरात आणली आणि ही वस्तू जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन केली तर आयुष्यात कधीही तुम्हाला कुणाच्याही दारात पैशांसाठी, धनासाठी हात पसरण्याची गरज पडणार नाही। ही एक वस्तू तुमच्या घरात असल्यानंतर तुमच्या घरामध्ये कधीही दारिद्र्य वास करणार नाही। सोनं चांदी खरेदी करून जे आपल्याला त्याचे शुभ लाभ होणार आहे त्यापेक्षा अधिक पटीने जास्त ही एक वस्तू खरेदी करून आपल्या घरात आणल्याने आपल्याला त्याचे शुभ लाभ होतील। बघा, हा उपाय आज दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात। संपूर्ण धनत्रयोदशी संपेपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही ही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता। आता कुठली वस्तू आहे बघा, आपल्याला जिथे पूजेचं साहित्य भेटतं, जिथे पूजेचं म्हणजे भांडी वगैरे असतात, माता लक्ष्मीच्या मूर्त्या वगैरे असतात, तिथेही तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल। किंवा जिथे बघा विड्याची पानं म्हणा किंवा मग सुपारी म्हणा, हळकुंड म्हणा, ह्या ज्या गोष्टी म्हणतात तिथेही तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल। आता त्या वस्तूचं नाव जे आहे ते म्हणजे आपल्याला आज धनत्रयोदशीच्या दिवशी मार्केटमधून किंवा बाजारातून एक कमळगट्ट्याचा मणी, कमळाचं बीज आपल्या घरी आणायचं आहे। कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि हेच कमळाचं बीज जर आज या धनत्रयोदशीच्या घरी तुम्ही आणलं तर लक्ष्मीचं आसन आपल्या घरात येईल। आजच्या दिवशी जर लक्ष्मीचं आसन आपल्या घरात आलं तर आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी माता ही स्थिर होईल। ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन असतं त्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही। प्रत्येक वेळी कमळाचं फूल आपल्याला आपल्या घरात आणणं शक्य नसतं किंवा प्रत्येक वेळी ती फुलं अवेलेबलच असतात असं नाही। मग अशा वेळेस आपण कमळाचं बीज आपल्या घरात आणलं आणि हे बीज जर घरात आपण लक्ष्मी समोर जर स्थापन केलं तर लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मी वास करते। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी टिकून राहते। आता हे कमळाचं बीज घरात आणल्यानंतर सगळ्यात अगोदर ते बीज स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा त्यावरती थोडंसं कच्चं दूध, थोडंसं पाणी वगैरे घालायचं आहे। हे बीज स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला ते पुसायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं छान वस्त्र म्हणजे कापड घ्यायचं आहे, त्यासोबत एक नागवेलीचं, ज्याला विड्याचं पान म्हणतो, हे विड्याचं पान घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले कापड घ्यायचं, त्या कापडावरती नागवेलीचं पान ठेवायचं आणि त्या पानावरती हा जो कमळाचा मणी आहे, कमळगट्ट्याचा मणी, ज्याला कमळाचं बीज म्हणतो, हा मणी ठेवायचा आहे। त्यावरती थोडंसं हळदी, कुंकू, गंध, अक्षदार्पण करायचे आहेत। त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे। यानंतर आपल्याला 7 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत। प्रत्येक लवंग या 3 बोटांमध्ये घ्यायचा, वेगवेगळा घ्यायचा। या 3 बोटांमध्ये पहिला लवंग घ्यायचा, लक्ष्मीचं स्मरण करायचं, लक्ष्मीला घरात स्थिर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं जे कमलात्मक मंत्र आहे, माता लक्ष्मीचं जे कमलात्मक मंत्र आहे
हा कमलात्मक मंत्र म्हणायचा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र एक वेळा म्हणायचा आणि त्यानंतर हे जे फूल आहे लवंगाचं फूल हे त्या कमळगट्ट्याच्या मण्यावरती ठेवून द्यायचं. म्हणजे त्याच्या बाजूला ठेवलं तरीही चालेल. पुन्हा दुसरं लवंगाचं फूल घ्यायचं, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणायचा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र पुन्हा एकदा म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा हे जे बीज आहे पुन्हा एकदा हे लवंग आहे हे त्या कमळाच्या बीजजवळ ठेवून द्यायचं. अशा घेतलेल्या 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कमळ बीजजवळ अर्पण करायचे आहेत. ठीक आहे. यानंतर दिवसभर आज संपूर्ण दिवसभर रात्रभर हे कमळाचं बीज आणि त्यासोबत ठेवलेल्या ह्या 7ही लवंगा तुम्हाला त्या विड्याच्या पानावर तशाच ठेवायच्या आहेत अगदी रात्रभर. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात, स्वच्छ अंघोळ वगैरे सगळं आवरलं की मग त्याच्यानंतर ते जे कापड आहे ते त्या कापडावरती हे कमळाचं बीज आणि 7 लवंगा ठेवायच्या आणि ते पान जे आहे ना विड्याचं ते काढायचं. विड्याचं पान हे निर्माल्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आणि त्या कापडामध्ये हे कमळाचं बीज आणि त्यासोबत घातलेल्या 7 लवंगा या घट्ट बांधायच्या. आता त्याची ही जी छोटीशी पोटली तयार होईल, ही पोटली अखंड स्वरूपाने आपल्यासोबत देवघरामध्ये किंवा जिथे तुम्ही सोनं नाणं धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवून द्यायचं. याने काय होईल, ज्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवाल तिथील लक्ष्मी जी आहे ती स्थिर होऊन जाईल. पैशांची आवक वाढत जाईल, घरामध्ये पैसा येत जाईल, पैशांच्या आर्थिक समस्या सुटत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेला पैसा टिकत जाईल. बऱ्याच वेळा काय होतं, महिन्याला येतात 10,000 पण खर्च असतो 20,000. तर ही सर्वात मोठी जी समस्या आहे ना ती तुमची संपून जाईल. जोपर्यंत कमळाचं बीज आणि त्या लवंगा तुम्ही सोबत ठेवा, लक्षात ठेवा, लक्ष्मीचं आसन तुमच्याजवळ ठेवल्याने पैसा खूप कमी वेळा खर्च होईल. कारण लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहील, लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.